नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 28 ऑगस्ट 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. कला व नाट्य क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखवता येईल. प्रवासासाठी आजचा दिवस फारसा चांगला नाही. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल तर तुमच्या जोडीदाराकडून विपरीत प्रतिक्रिया मिळेल. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील. तुमचा खर्च खूप अधिक होईल. निष्काळजीपणामुळे काही तोटा होण्याची शक्यता आहे. तुम्ही वेळीच योग्य ती मदत केल्याने एखाद्याच्या नशिबाचे भोग टळतील. वृषभ राशी. तुम्ही रिकाम्या वेळेत आपल्या आवडीचे काम करणे पसंत कराल. आजही तुम्ही असेच काही काम करण्याचा विचार कराल, परंतु कुठल्या व्यक्तीच्या घरात येण्याने तुमचा हा प्लॅन विस्कळीत होऊ शकतो. विश्रांती घ्या आणि कामात व्यग्र असताना मध्ये मध्ये थोडा आराम करा. आज तुम्हाला व्यर्थ खर्च करण्यापासून स्वतःला थांबविले पाहिजे, अथवा गरजेच्या वेळी पैशाची कमतरता होऊ शकते. तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा. मिथुन राशी. घरातील प्रलंबित कामे आज तुमचा बराच वेळ खातील. तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना आपण आज आत्मसात केलेले अधिकात अधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धार देईल. आज तुम्ही आपला रिकामा वेळ आपल्या आईच्या सेवेमध्ये घालवण्याची इच्छा ठेवाल, परंतु ऐनवेळी कुठल्या कामाच्या येण्याने असे होऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला समस्या होतील. इतरांबद्दल वाईट इच्छा बाळगण्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारचे विचार टाळणे गरजेचे आहे. तुमच्या आयुष्यासाठी ते घातक आहे आणि कार्यक्षमता कमी करणारे आहे. तुमच्या हातातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ताऱ्यामुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. कर्क राशी. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहेत त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा, कारण धन चोरी होण्याची शक्यता आहे. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्ही आपले आवडते काम कराल. काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल, परंतु तुम्ही भांबावून न जाता आणि त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. सिंह राशी. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल. अनोळखी व्यक्तीसोबत गप्पा करणे ठीक आहे, परंतु त्यांची विश्वसनीयता जाणल्याशिवाय तुम्हाला आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवाल. मुलांच्या सहवासात मनाचा दिलासा शोधा. कुटुंबातील मुलांची ही अनोखी उपचार पद्धती इतरांच्या मुलांमध्ये देखील आढळते. त्यातून आपणास मनशांती तर मिळेलच,
पण तुमच्या व्यग्रता शांत करेल. जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. जितके शक्य असेल तितके या गोष्टी गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवण्यासाठी चांगला वेळ आहे. कन्या राशी, आज तुम्ही कुणाला सल्ला दिलात तर अन्य कुणाचा सल्ला घेण्याचीही तयारी ठेवा. जे लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहेत त्यांना आज मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकतात. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. एखादे झाड जसे स्वतः उन्हातान्हात असून देखील दुसऱ्यांना शीतल छाया देते तसे आपले आयुष्य आहे. त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तूळ राशी, महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुसऱ्यांच्या दडपणाखाली वावरू नका. घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आपल्या बालपणाची आठवण येऊ शकते आणि तुम्ही उदास राहून आपला वेळ एकटा घालवू शकाल. तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. वृश्चिक राशी, भागीदारी तत्वावर नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस. सर्वांना चांगला फायदा होऊ शकतो, पण भागीदारांशी करार करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा. आजच्या दिवशी धर्मादाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते. तुम्ही या उदात्त कारणासाठी वेळ दिला तर खूप मोठा बदल घडू शकतो. रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम मिळेल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होईल, कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. धनुराशी, आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. प्रवासामुळे तुम्हाला अनेक ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल. सातत्याने विविध गोष्टीवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल. दीर्घ आजाराशी लढा देताना स्वतःवरचा विश्वास हाच तुम्हाला हिरो ठरवू शकतो हे ओळखा. तसे केले तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे कुणाला आवडत नाही, परंतु आज तुम्ही कुणी गरजूला पैसे देऊन आनंदाचा अनुभव घ्याल. घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. मकर राशी, आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे, परंतु आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल. आज शांत रहा
तणावमुक्त राहाल. जर तुमची धनसंबंधित काही गोष्ट कोर्ट कचेरीत अडकलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकेल आणि धनलाभही मिळू शकतो. वादविवाद, दुसऱ्यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारीपासून दूर राहा. कुंभ राशी, व्यवसायात नवी आघाडी सुरू करण्यासाठी शुभ दिवस. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईज देऊ शकता. आपल्या सर्व कामांना सोडून आज तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवू शकता. ज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. मुलांकडून एखादी थरारक बातमी मिळण्याची शक्यता आहे. मीन राशी, नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. स्वतःचे उपचार ठरवून केले तर त्यामुळे औषधावर अवलंबून राहणे वाढेल. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता किंवा सांस्कृतिक प्रकल्प यासारख्या विषयावर लक्ष केंद्रित करा. बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकांना भेटायला जा. सायंकाळी काहीतरी खास योजना आखा आणि आपला जास्तीत जास्त काळ मनशांती आणि आनंदासाठी व्यतीत करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.